आज आपण ब्रोकोलीची भाजी बघणार आहोत कशी करतात ते. आधी ब्रोकोली व्यवस्थित साफ करून घ्यायची. त्याचा जाड असतो तो जो भाग आहे स्टेमचा तो काढून टाकायचा. काही जण ते पण कुक करतात साईडने वगैरे व्यवस्थित कट करून, पण मी फक्त कोवळा देठ घेणार आहे माझ्या भाजीसाठी. आणि मला भाजी नीट धुवायची म्हणून मी मोठा मोठा कापून घेतलेला आहे तो, आणि 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात ती भाजी व्यवस्थित धुवून घेतली. आणि नंतर आता मी व्यवस्थित त्याचे छोटे छोटे मी त्याचे तुकडे करून घेते. ते शिजायला बरं पडतं, आपल्याला शिजवायला बरं पडतं. जर त्याचे आपण ते जाड ठेवले ना, ते जे फ्लावर सारखं जे वरती आहे ते जाड ठेवलं ना आपण त्याचं ते स्टेम, किंवा ते शिजायला तेवढाच उशीर लागतो. म्हणून त्याचे व्यवस्थित बारीक कापून घ्यायची ती भाजी. तर कापून व्यवस्थित झालेली आहे, धुवून झाली आहे, कापून झाली आहे. आता ती मी टॉस करून घेते, स्टर फ्राय म्हणतात त्याला, तसं करून घेते, जेणेकरून त्याचा तो ग्रीन कलर मेंटेन राहील. ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. ओके, आता झाली आहे ती स्टर फ्राय करून. आता फोडणीला मला कांदा हवाय. मी 2 मीडियम साईज कांदे घेतलेत. तेल गरम करते मी, तोपर्यंत 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यात मी तडक्याला जिरं टाकलंय, त्याच्यानंतर लसूण टाकलीय आणि हिंग टाकले, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जो कांदा चिरून घेतलाय तो टाकला. सो कांदा छान गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला. परतल्यानंतर आता त्याच्यात मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. आलं लसूण, पुदिना, मिरची आणि हिरवी कोथिंबीर. जर ते 3 असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट पण घालू शकता. आणि त्याच्यानंतर जी 2 टोमॅटोची प्युरी केली आहे ती घातली. त्यानंतर त्याच्यात 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घातलाय. दही घातलंय थोडं. दही घालताना पटकन हात चालवून घ्यायचा, म्हणजे ते फाटत नाही तिथे. आणि नंतर मी ब्रोकोली घातली त्या सगळ्या मसाल्यामध्ये. आता मला घट्ट ग्रेव्ही हवी आहे ना, म्हणून मी त्याच्यात थोडंसं मीठ घातलंय. आणि आता त्याच्यात मी अजिबात पाणी टाकायचं नाही, त्या भाजीला पाणी सुटणार आहे. आपण कारण झाकणावर पाणी ठेवलंय, त्याच्यातच त्या वाफेवरती भाजी शिजू द्यायची. आणि आता जसं आपल्याला दाटसर ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यात ते झाकणावरचं पाणी घालायचं. आणि अशी आपली छान घट्ट दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. चपाती, भाकरी किंवा भात, भाजी कसंही खाऊ शकता. खूप छान चविष्ट. नक्की करून बघा ब्रोकोलीची भाजी. खूप साऱ्या न्यूट्रिएंट्स व्हॅल्यूने ही भाजी भरलेली आहे. नक्की करा घरी. बाय.